आज आपण आलोय आंगणेवाडीला भराडी मातेच्या दर्शनासाठी। आंगणेवाडीची जत्रा एकंदरीत कशी असते, एकंदरीत माहोल काय असतो, तो या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न आहे। पार्किंगसाठी व्यवस्था केलेली आहे, यातून जमा होणारा निधी हा विकास निधी म्हणून वापरण्यात येतो। मंडळी आता पार्किंगच्या पुढे आपण चालत जातोय आणि बघू शकता इथून ही दुकानं चालू झाले दोन्ही बाजूला। दर्शन व्यवस्थित होण्यासाठी भरपूर ठिकाणावरून असे गेट तयार केले आहेत। दर्शन तर झालेलं आहे आणि आता आपण मार्केटमध्ये आलो। विनायक काय सांगशील? कारण आंगणेवाडी म्हणजे तळ कोकणातील सगळ्यात मोठी जत्रा आहे। जरूर लाखोंच्या संख्येने भाविक या ठिकाणी येतात। तर काय पहिल्यांदा आला यावर्षी तर कॅश घेऊन या, कारण जीपे चालत नाही। एक्सपिरियन्स छानच आहे। भजन हे सगळं चालू आहे ना, ते बघून जाम भारी वाटतंय। तन्मय देखील आहे सोबत माझ्या, तो देखील पहिल्याच वर्षी आलाय। ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आणि याबद्दल अजून काही माहिती असेल, जत्रेबद्दल अजून काही तुमच्या माहिती असेल किंवा तुमचा काही अनुभव असेल तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका।